हे व्हॉट्सअप कसं काय पुण्यात बँकून आलं एक नवीन संडे एक नवीन राईड. भरपूर टायमाने 2 संडे कंटिन्युअसली काम केल्यानंतर आता आज फायनली या संडेला किती आज तारीख आहे 23 ऑगस्ट आणि आज चाललोय आपण एका संडे राईडला. आपल्यासोबत आहेत आपले एक भाऊबंधू जे नेहमीच आपल्या राईड्सला असतात, मिथिलेश. आणि लोकेशन अशीच आपली एक मस्त अशी लोकेशन आहे जिकडे मला भरपूर टाइमपासून जायचं होतं. सो चाललोय आज तिकडेच. बाकी राईडला कोण नाही सध्या कारण की मंथ एंड आहे आणि बाकी त्यामुळे कोण अवेलेबल नाही सध्या. पण ठीक आहे आपण जातोय. तसं तर कालपर्यंत मी सोलोच होतो पण आज रात्रीपर्यंत मला मिथिलेशचा मेसेज आला की तो अवेलेबल आहे. सो तो येतोय. बाकी बघूया आता. कौशलचा पण मेसेज आलेला की तो पण येतोय जॉईन करणार आहे म्हणून. तर लेट्स सी तो जॉईन करतोय काय आणि अजून किती मजा आज होते राईड मध्ये आणि काय आहे ते व्ह्यूज आणि पाऊस भेटतोय का ते बघूया आणि जर्नी स्टार्ट करूया लवकरच. सो आता सकाळचे वाजले आहेत 5 आणि आता मी निघतोय, गाडी काढतो आणि तुम्हाला भेटतो ऑन द वे. ठाण्याला भेटणार आहे आपण मिथिलेशला आणि मग आपण आपला रूट कंटिन्यू करणार आहे. तुम्ही पुढे बघा की आपण कुठे चाललोय, तोपर्यंत मी गाडी काढतो. सो लेट्स गो. काही लोक कचरा करतात ना ते वाईट वाटतं रे. ही भेंडी एवढ्या येतात, एवढ्या चांगल्या जागेवर येतात, फोटो काढतात, सगळं करतात, पण घाण करतात रे. घाण का करतात? घाण नाही करायला पाहिजे यार. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 7 आणि आम्ही आता ठाणे पास केलंय. मिथिलेश भेटलाय आणि आता इथून डेस्टिनेशन इज ऑन. डेस्टिनेशन तुम्हाला कळलीच असेल तशी तरी की सांगतो. आपला लवालवाडी वेल पॉइंट बंदरदाराला चाललोय आणि सकाळ सकाळ सनराईज तर अजून बघायला भेटला नाहीये. आता सनराईज होईल, वाटते की सनराईज होईल, हळूहळू दिसेल. आणि इतकं की जास्त पाऊस मला वाटत नाही पडेल, पण बघूया आता पाऊस किती पडतोय पुढे जाऊन. पाऊस भेटतोय नाही भेटतोय. आता काय पावसाची दिवस तर पाऊस तर भेटणार. स्टील लेट्स सी. मला असं वाटतं की बंदरदाराला पोहोचून जर पाऊस नसला ना तर चांगले व्ह्यूज कॅप्चर करायला भेटतील. बाकी बघूया आता काय होतंय. एक मिनिट. तर आता वाजते सकाळचे 7:30 आणि मी ऑलमोस्ट कव्हर केले आता 80 किलोमीटर कव्हर केलंय. अजून पण बहुतेक अजून 100 किलोमीटर आहे. 100 का 110-120 किलोमीटर अजून आहे. तर बऱ्यापैकी 11:30 वाजतील असं मला वाटतंय. बघूया आता किती वेळ लागतोय. पाऊस तर दिसतोय समोर, आता बघूया. सो आम्ही आता कसारा घाट चढणार आहोत. त्याआधी आता थांबलोय घाटाच्या आधी.
खाया पियाला जरा, कारण की आता भूक लागलेली भरपूर आणि नाश्ता गरजेचा आहे. सो थांबलोय आता, चहा घेतो, खातो आणि नाश्ता बिष्टा करून मग पुढे पल्ला गाठतो. आता इथून किती किलोमीटर राहिले? 85 म्हणजे ऑलमोस्ट 90-95 किलोमीटर पकडून चालायचंय. तो अजून 95 ऑलमोस्ट 90-95 किलोमीटर्स इथून बंधारदारासाठी. सो चहा घेतलीये, मिसळपाव घेतलीये आणि नाश्ता करून ऑलमोस्ट बघू 10-10:30 मॅक्स 11 पर्यंत पोहोचू. तिथून मग तिकडे काय किती टाइमपास आणि नंतर मग तिथून किती वेळ लागतो घरी पोहोचला ते बघता येईल. पण अजून तरी आम्ही लवकरच चाललोय, म्हणजे आम्ही ऑन टाइम का टायमाच्या आधीच आहे, जरा 8:30 वाजलेत करंजी. सो बऱ्यापैकी आहे आता आम्ही ऑन द रूट. सो लेट्स सी हाऊ इट गोज. हाय. तर आपले नाश्ता झालाय आणि आता आम्ही निघतोय. यांची मस्ती का थांबत नाही. चल चल चल. पुढे रे. सो हा गाईस, घोटीला पोहोचलोय आणि घोटीवरून आता राईट टर्न घेतला आणि टुवर्ड्स आपला बंधारदारा. आता तिथून ह्याच रूटने आता चाललोय. हा बघा, हा आपला घोटीचा रूट आहे. टुवर्ड्स आता बंधारदारा चाललोय. तुम्ही जर भंडारदराला येताय ना, तर घोटी मधून हा रस्ता आहे ना, हा बघा फुल असं वाटतं हेवेन. हे जे ढग आणि फॉग, एकदम डोंगर विंगर बाजूला आणि हे ओपन परत त्या खाली डोंगरच्या व्यतिरिक्त पण हे जे फॉग आणि जे हे ओपन हे ना लँडस्केप आहे ना, ते एवढं जबरदस्त दिसतंय ना की असं वाटतं की पिक्चरच्या सीन मध्ये आलोय मी लिटरली. ते फुल लँडस्केप ओपन आहे, पाऊस येत नाही आणि फुल आता मजा येते. यार काय सांगा. आता पोचलोय बंधारदाराला आणि म्हणजे पोचतोय लोकेशनवर. बंधारदाराला तर पोचलोय, लोकेशनला पोचतोय. रस्त्यात हा व्ह्यू बघा बंधारदाराचा, किती सुंदर मनमोहक असा सुंदर दृश्य. हा व्ह्यू बघा आणि हे रस्ते आता तुम्हाला जे बरं दिसत आहेत ना, जरा ते थोडे व्यवस्थित असे रस्ते दिसत आहेत ना तुम्हाला. ते मगाशी इतके बकवास होते ना की बंधारदाराला आम्ही जसं म्हणजे जो पॉइंट आहे तिथून हे टोल वगैरे घेतात, तिथून जे आम्ही रस्ता चालू केला आहे तिथून एवढा वैताग आलाय ना. म्हणजे व्ह्यू तर मस्त होता आणि सगळं सिनिक व्ह्यू असल्यामुळे एवढा म्हणजे तो एक पार्ट नाही, पण जो रस्ते आहेत ते इतके गलिच्छ आहे
असे मेलेले आहेत की म्हणजे एवढे मोठे मोठे खड्डे आहेत की बाप रे बाप. हे तुम्हाला जे आता एकदम सपाट रस्ते दिसतात, मी यार हे रस्ते आता एक अर्ध्या तासानंतर बघतोय, अर्ध्या पाऊण तासानंतर हे रस्ते मी बघतोय असे चांगले. आता किती वेळ झाला मी अशा रस्त्यामध्ये मी गाडी चालवतोय. कंटाळलो मी या रस्त्यामध्ये. आता जरा कुठेतरी फ्लॅट रोड झाले जरा व्यवस्थित असे. आता हे रस्ते गाडी चालवतोय. आई कुठे चालले? चालले कुठे? रतनगड. ओके. भाई रतनगडला चालली पब्लिक एवढी. गावातली माणसं रे भाई. चला भाई चला चला चला. जे ऍडव्हेंचर बाईक आहेत ते मोस्टली दिसत आहेत इकडे ना. मेनली हे बघा, हे त्याच्यासाठी तुम्हाला बोलतोय की इथे एक्सपल्स आणि अशा ऍडव्हेंचर गाड्या आल्या पाहिजेत की तिथे ऍक्च्युली ते मेन ऍडव्हेंचर इथेच आहे. हे जे रस्ते आहेत ना त्या रस्त्यांमध्ये चालू, बाकी काय नाही. ते तुम्हाला डायरेक्ट इकडे ट्रेनला जायची गरज नाही. तुम्ही इथे डायरेक्ट सगळं ऍडव्हेंचर करू शकता. बघा ना काय रस्ते आहे ते बघा. बाप रे, पूर्ण रस्ता राहिलाच नाही हा काय. काही रस्ता बघा काय राहिलाच नाही. मी पूर्ण रस्त्याची वाट लागली आहे. पण त्यामध्ये लाल माती पण घुसली, त्यामध्ये चिखल सगळा लाल माती बसली आहे सगळी रस्त्याला. काहीच पोचलो फायनली. द आयकॉनिक, द हेवन रोड ऑफ महाराष्ट्र, मोस्ट सिनिक रोड ऑफ महाराष्ट्र. आत्ता केलं इथपर्यंत येण्यापर्यंत. गेल्या वर्षी हा विचार केलेला की इथे येणार एकदा नेक्स्ट इयरला, आणि जुलै गेला, जून गेला, काहीच होत नाही. ऑलमोस्ट ऑगस्ट पण गेलेला. प्लॅन होता फायनली, प्लॅन झालाय. सोलो येणार होतो फायनली. सोलो नाही येता आपला मित्र भाई सोलो झाला आणि प्लॅन झाला. आणि आता आज फॅमिली किती आहे आणि हे सगळं अनुभवतो. हे सगळं आहे ना, हे नेक्स्ट लेवल आहे एकदम. जे आज मी बघितलंय, जे अनुभवलंय, ती वाईट आहे इकडची, ती नेक्स्ट लेवल आहे एकदम. म्हणजे दुसरा कुठेही गेलात तरी ठीक, ही लोकेशन मिस करू नका. ही जी लोकेशन आहे ना, ती बाप रे बघा काय काय करते. ती दुसरीकडे कुठेच भेटणार नाही भाई. लय करते, काय करते. फायनली वी आर हियर. फायनली वी आर हियर. सो फायनली वी आर हियर. आणि गाडी तर लावायला भेटली नाही तिकडे रस्त्याला, मेन रोडला. तर इथं लावले थोडीशी पुढे येऊन. आणि हा बघा व्ह्यू आहे असा मस्त. आणि इथे जाण्या येण्याची लय लफडे काय फोर व्हीलरची, कारण की छोटासा रस्ता आहे. त्यामुळे मोठे तर फोर व्हीलर आणता येतात तिकडे, इकडे थोडा लय इश्यू असू शकतो. त्यासाठी भाई जास्त वर नको जाऊ. तर आम्ही जरा एक चांगल्या शॉर्टसाठी वरती जातोय. काहीच हे बघा, फायनली वी आर हियर. लवालवाडी, द बेस्ट सीनिक रोड ऑफ महाराष्ट्र. काय
बेस्ट आहे बेस्ट. यापेक्षा बेस्ट काय असू शकतं काहीच. हे बघा हा. तो गाईस आम्ही जरा लवालवाडीच्या त्या गर्दीत ना आता एक तिकडून बाहेर आलो आणि तिकडून बाहेर येऊन जरा पुढे बघितलं तर एक स्पॉट आता भेटलाय. तिकडे आराम करतोय मस्तपैकी बसून आणि बऱ्यापैकी स्पॉट आहे. आजूबाजूला कोण नाही, बरं वाटतं एकदम. बघा तुम्ही. आराम करून झालाय थोडा. आता इथेच समोर स्टॉल होता तर इथे मॅगी खातोय बसून शांतपणे. कोण नाही, एकदम आराम. कोणच नाही. बाहेर पाऊस पडतोय, गाड्या इकडे लागल्यात आणि आम्ही इथे बसलोय मॅगी खातोय, थोडा चहा पितो आणि मग थोड्या वेळाने निघतो. कारण की जरा शांतता पाहिजे होती. इथे जरा ती बऱ्यापैकी शांतता भेटली. सो नंतर मग आता इथून घरी. पण आधी तर घोटीपर्यंत पोहोचायचं, कारण की इकडचे जे रस्ते आहेत भंडारदराचे ते खूप बेकार आहेत. आधी घोटीला पोहोचायचं, घोटीवरनं मग आरामात आम्ही घरी पोहोचू. काय मग मंडळी, मजा आली की नाही? हा, अन अमेझिंग डे एंडेड अप. आणि बघितलंस किती सुंदर सुंदर दृश्य होते, काय ते रस्ते होते मनमोहक असे. ही जी राईड आहे ना, मी कधी विसरू नाही शकत. कारण की जबरदस्त असे व्ह्यूज, जे रस्ते होते ते इतके भारी होते, म्हणजे मजा आली. बाकी फिरण्यासारखं भरपूर काय काय होतं, पण आम्ही जास्त फिरलो नाही. आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 8 वाजलेत आणि मी पोहोचलोय आता घरी. नितीलेश तर पोहोचला कधीच घरी ठाण्याला. सो आपण भेटूया नेक्स्ट वाल्यामध्ये लवकरच. एक अमेझिंग लोकेशन और एक नोन लोकेशन घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. बाकी तुम्ही सांगा मला की कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. आणि बाकी थँक्यू अँड सबस्क्राईब.